कोपरगाव शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत संजय फरसंग एक प्रसिद्ध भेळ भात्याचं दुकान आहे। या ठिकाणी मी आल्यानंतर इथल्या त्या ठेकेदाराला विचारलं, ठेकेदाराचा भाचा या ठिकाणी आलेला आहे। ठेकेदार कुठेतरी बाहेर लग्नामध्ये का कुठेतरी आहे, त्याला विचारलं असता त्यांनी सांगितलं का नगरपालिकेची चूक आहे। नगरपालिकेने आम्हाला असं सांगितलं, आमचं जेव्हा इथं वायरिंगचं काम चालू असताना नगरपालिकेने आम्हाला 8 ते 10 फूट तुमची पाईपलाईन खालच्या बाजूला आहे, त्याच्यामुळे आम्ही फक्त जमिनीपासून 5 फूट खणण्याचा प्रयत्न केला, पण ती पाईपलाईन वरतीच असल्यामुळं ती पाईपलाईन फुटली। आता ठेकेदार सांगतो नगरपालिकेची चुकी, नगरपालिकेने आम्हाला चुकीचं सांगितलं। आणि नगरपालिकेचा एक अधिकारी आरणे म्हणून या ठिकाणी आलेले, त्या आरणेला आम्ही विचारलं मुख्याधिकारी यांना फोन लावा। अतिक्रमणामध्ये सगळ्यात पुढे त्या पिंगळे मॅडम होत्या, आमच्या ताई त्या भगिनी होत्या। ताई साहेब तुम्ही या ठिकाणी या सगळ्यांच्या आता सगळ्यांनीच सांगितलं का अतिक्रमण काढताना आपण लोकांना 2 मिनिटं सुद्धा वेळ दिला नाही, पण आता गेल्या 2 ते 3 तासापासून या ठिकाणी गोरगरिबाच्या दुकानामध्ये पाणी घुसलंय, लाखोंनी त्या ठिकाणी नुकसान झालंय। ही नुकसान भरपाई या व्यापाऱ्याला मिळाल्याशिवाय आम्ही त्याचे ग्राहक म्हणून, एक कोपरगावकर म्हणून, सर्वपक्षीय सर्वधर्मीय म्हणून आमची मागणी एवढीच आहे, त्याला भरपाई मिळाली पाहिजे। आणि जेवढं पाणी आता वाय गेलंय ठेकेदाराकडूनची भरपाई केली पाहिजे। का अशा गोष्टी घडतात आणि शनिवारी आणि रविवारी का अधिकारी येत नाही? उद्या जर मोठं संकट कोपरगाव शहरावर आलं, उद्या जर आगच लागली कोपरगाव शहराला, मग अधिकाऱ्यांनी घरीच थांबायचं का? सुट्टीमुळे यायचं नाही का? असं आरणेंनी सांगितलं, सुट्टी म्हणून अधिकारी येत नाही। माझं यांच्यावर पुन्हा एकदा आरोप आहे, भ्रष्टाचार केलेल्या पैशामधून त्याचा मलिदा खर्च करण्यासाठी अख्खं कुटुंब शनिवार रविवार बाहेर फिरायला जातात। आणि अशी कोपरगाव जेव्हा आफत येते फक्त फोनवर एकामेकाला ठेकेदार फक्त वाचवायला येतं तिथं, पण कोपरगाव शहराची समस्या कोणी मिटवायला येत नाही। माझा आरोप आहे सगळ्यांवर। आणि ही भरपाई भेटल्याशिवाय या ठिकाणून एकही इथं बसलेला आता जो आमचा सगळा कोपरगावकर आहे एकही जण उठणार नाही। या ठिकाणी मुख्याधिकारी आले पाहिजे, या ठिकाणी प्रांत आला पाहिजे, या ठिकाणी तहसीलदार आले पाहिजे, कोपरगाव शहर ग्रामीण पोलीस स्टेशन त्याचे अधिकारी या ठिकाणी आले पाहिजे। कारण अतिक्रमण काढताना तुम्ही सगळे त्या ठिकाणी हजर होतात, मग आता लोकांचं नुकसान झालं त्याची भरपाई देण्यासाठी आपण का येत नाही? तुम्ही येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। या ठिकाणी